आहे ते आपण सर्वांना मला खात्री आहे की ते आपण यशस्वी करून दाखवणार आहोत। धन्यवाद। सर्वांवरती मातृवत प्रेम करणाऱ्या आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांना विनंती। विधी सेवा प्राधिकरण हे नांदेड यांच्या वतीने हा आजचा आपण कार्यक्रम कुमार, त्यानंतर ऍडिशनल कलेक्टर श्री बोरगावकर साहेब, बारचे सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व सरकारी अधिकारी की ज्यांनी कमी सूचनेमध्ये कमी वेळामध्ये आम्ही हा मेळाव्यांसाठी किंवा कायदा साक्षरतेसाठी सक्षम माणूस असतो असं मला वाटतं, म्हणून न्यायाधीशांची या कामासाठी नेमणूक केली असावी आणि म्हणूनच आपले दोनही आदरणीय न्यायमूर्ती आज आवर्जून आपल्या या कार्यक्रमास इथं उपस्थित राहिलेले आहेत। मेळाव्याचं काम आहे किंवा एकूण कायदा साक्षरता करण्याचं काम जे आहे ते प्राधिकरणाकडे सोपवलेलं आहे। याचं कारण न्यायाधीश हे पहिल्यांदा माणूस असतात आणि त्यांच्या तुम्ही प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहात। तुम्ही जिथे राहतात, जिथे ज्या वस्तीत तुम्ही राहतात त्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करता आहात। इथे बरेच आता सांगण्यात आलं की 32 स्टॉल्स जवळजवळ लावलेले आहेत। तिथे माहिती घेण्याचा प्रयत्न करा। तुमच्या मनातील काही शंका असतील तर स्टॉलवर जे उपस्थित अधिकारी आहेत, प्रतिनिधी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना तुमच्या मनातल्या सगळ्या शंका त्यांना विचारा। त्याचा उपयोग तुमच्या आसपास राहणाऱ्या इतर नागरिकांना होईल, हे त्याचं उद्दिष्ट आहे। आणि अशा प्रकारे समजा माहिती प्रसारित झाली, लोकांपर्यंत पोहोचली, तर सरकारने ज्या उद्दिष्टाने या कल्याणकारी योजना आणलेल्या आहेत त्या परिणामकारक त्याची अंमलबजावणी होईल असं मला वाटतं। बरोबर त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना कसा घेता येईल याची माहिती दिली जाते। या महाशिबिराद्वारे सामान्य लोकांना, विशेषतः वंचित आणि उपेक्षित समुदायांना मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत दिली जाते। प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे विविध शासकीय विभाग व इतर विभागांच्या सहकार्याने अनेकदा महाशिबिर, कायदेशीर शिबिर आयोजित केले जातात। अशा शिबिरांमार्फत अनेक सेवा दिल्या जातात। असे होतात की आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना कायदेशीर सेवा मिळतात। वैकल्पिक विवादांचे नियम सफल झाल्यास समाजातील वंचित घटकांना त्याचा फायदा निश्चित होईल। यानंतर मी आदरणीय अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आशाबाई सायबर संदर्भात आणि भविष्याच्या संदर्भात महिलांना तक्रार मशरूम आहे, पापड बसले, पापड तांदळाचे गारे लागतात, मशरूम ओके।